नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचे सहर्ष स्वागत आहे। मी अंकुश अब्रोक। आजचा एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलो आपण, तो म्हणजे काय, शाश्वत विकास लक्ष्य। आता मला सांगा, साधारणतः आपण बऱ्याच एक्झाम पाहतो, तुम्ही PYQ ॲनालाइज केलेला आहे, ओके। PYQ मध्ये तुम्हाला शाश्वत विकास लक्ष्य आणि समावेशी वृद्धी यावर क्वेश्चन आढळतात की नाही। मग आता यावर जर क्वेश्चन आढळतात तर आपल्या हे पाठ असायला पाहिजेत की नाही? बिलकुल असायला पाहिजे, ओके। मग आता शाश्वत विकास लक्ष्य म्हणजे काय? SDGs, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, आणि जे MDGs आहेत, जे 8 प्रकारचे होते, ते MDGs म्हणजे काय? मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, ओके। मग हा एक टॉपिक आहे अर्थशास्त्राचा। राज्यसेवेचे जेव्हा मी स्वतः काही PYQ ॲनालाइज केले तेव्हा मला जाणवलं की यावर खूप सारे प्रश्न येतात, आणि फिक्स टॉपिक मधला हा एक टॉपिक आहे की ज्याच्यावर प्रश्न येतात। मग जर प्रश्न येत असतील तर हा टॉपिक आपण या ठिकाणी घेण्यात महत्त्वाची गोष्ट आहे। टॉपिकची सुरुवात करूया। टॉपिक काय म्हणतो पहा, की शाश्वत विकास लक्ष्य। नाव जरी मी शाश्वत विकास लक्ष्य दिलं असेल तरी याच्या आधी आपल्याला काही MDGs आणि SDGs असे दोन्ही मुद्दे दिसतात, ओके। आता मुद्दा काय समजून घ्या, की साधारणतः जगाचं भलं करण्यासाठी युनायटेड नेशनने, म्हणजेच कोण, युनायटेड नेशन म्हणजेच कोण, संयुक्त राष्ट्राने 2 गोष्टी तयार केल्या। यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा दिसून येतो, आणि त्या 2 गोष्टी कोणत्या आपल्या, तर पहिल्या आपल्याला महत्त्वाचे दिसतात ते म्हणजे काय, MDGs। काय दिसतात? MDGs। आता MDGs काय आहेत, ओके, याला काय म्हणूया आपण? याला म्हणूया सहस्त्रक विकास लक्ष्य। काय म्हणूया? सहस्त्रक विकास लक्ष्य। हे जे MDGs आहेत, ओके, हे साधारणतः 2000 या सालापासून लागू झाले। 2000 ते 2015 या 15 वर्षामध्ये आपल्याला दिसून येतात। आता हजारो वर्षाचा काळ आपला जेव्हा समाप्त होतो तेव्हा 2000 साल आलं, आणि त्यालाच नाव देण्यात आलं। त्या 2000 सालामध्ये जेव्हा 1999 संपला तेव्हा कोफी अन्नान यांच्या समितीने एक रिपोर्ट मांडला, आणि त्यानुसार कुठेतरी जगाच्या भल्यासाठी आपण काही निर्धारित गोल्स केले पाहिजेत, अशा प्रकारचा मुद्दा जगाच्या समोर आला। आणि MDGsने म्हणजे सहस्त्रक विकास लक्ष्यांमध्ये साधारणतः या ठिकाणी 8 गोल जगासाठी ठेवण्यात आले। त्याचा कार्यकाळ ठेवण्यात आला 15 वर्षाचा। किती वर्षाचा? 15 वर्षाचा। कार्यकाळ काय होता? 2000 ते 2015 हा कार्यकाळ ठेवण्यात आला, आणि या ठिकाणी टार्गेट्स ठेवण्यात आले। टार्गेट्स किती ठेवले? साधारणतः 21 काय ठेवले? टार्गेट्स ठेवले, ओके। नंतर याच्यामध्ये बदल झाला, पण सुरुवातीचा मी बोलत आहे बघतो, ओके। आता बा, आपल्याकडे टार्गेट्स पेक्षा आपल्याला ध्यानात ठेवणारा जो पार्ट आहे तो आहे साधारणतः काय, तर हे गोल्स म्हणजे 8 हे ध्यानातच ठेवायचे। खूप वेळा प्रश्न आलेले आहेत, ओके। त्याची ट्रिक आपण पाहूया जर आपल्याला या ठिकाणी कळलं तर, ओके। दुसरा विद्यार्थी मित्रांनो येतात ते म्हणजे काय, आपले SDGs, ओके, दॅट इज अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास लक्ष्य किंवा सतत चालणारी विकास लक्ष्य, अशा प्रकारची शाश्वत विकास लक्ष्य होती। आणि याचा जो कार्यकाळ आहे हा साधारणतः 2016, कधी? 2016 मध्ये ही इम्प्लिमेंट झाली, आणि 2030 पर्यंत, डिसेंबर 2030 पर्यंत ही लागू आहेत। म्हणजे साधारणतः 15 वर्षाचा काळ आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। SDGs बनली जरी असली 2015ला, तरी इम्प्लिमेंट 1 जानेवारी 2016 पासून आहे, आणि अशा प्रकारे 2030 पर्यंत किती गोल्स ठेवली आपण याच्यामध्ये, तर याच्यामध्ये संपूर्ण जगाचा समावेश आपण केला, आणि 17 गोल्स ठेवली। आणि टार्गेट्स किती ठेवली, तर टार्गेट्स ठेवली 169। किती ठेवली? 169, दॅट इज मीन 169, ओके। अशा प्रकारे ह्या दोन्ही गोष्टी आहेत। आता या दोन्ही गोष्टींना 8 इकडले लक्ष आहेत, 17 इकडले लक्ष आहेत, याला एका लेक्चरमध्ये आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे, आणि आलेल्या साऱ्या PYQला फेस करायचं असेल तर मग हा लेक्चर तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे, हे ध्यानात ठेवा, ओके। चला सुरुवात करूया या इकडल्या टॉपिक पासून, म्हणजेच कोणापासून? MDGs पासून। यामध्ये थोडीशी ट्रिक जेव्हा दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश नावं सुद्धा ध्यानात ठेवणे अपेक्षित आहे माझ्याकडून तरी, ओके। तर एकंदरीत पहा, हा आपला टॉपिक करूया सुरू। आता MDGs आहेत आपली 8, ओके। याची एक ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी देऊन देतो। ट्रिक पाहून घेऊया की कशा प्रकारे यामध्ये जर आपण काम जर केलं तर एक ट्रिक आपली आहे 8 ध्यानात ठेवण्याची, 8 गोल्स ध्यानात ठेवण्याची। ती पहिला आहे, ट्रिकचं नाव मी मराठीमध्ये सुद्धा इथं सांगू शकतो, पढ़ते। लक्षात घ्या काय लिहित आहे मी, पढ़ते। हिंदीमध्ये आहे ट्रिक, पढ़ते 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 गेन करेंगे, गेन करेंगे, पढ़ते पढ़ते गेन करेंगे, मान मान सम्मान सम्मान, मान धान, ओके, मान धान, सम्मान सम्मान और ज्ञान,
ओके, अशा प्रकारची मला तरी माझ्या पुऱ्या अभ्यासातून मला असं वाटलं की ही ट्रिक जरा छान आहे, जरा सोपी आहे ध्यानात ठेवायला. ओके, जरा असं वाटते की एखादं गाणं म्हटल्यासारखं वाटते. पडते पडते गेन करेंगे मान धान सन्मान और ज्ञान. हे तर सर्वांनाच पाहिजे ना विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे हे जरा लक्षात राहू शकते मला असं वाटलं, म्हणून मी ही ट्रिक घेतलेली आहे. ओके, आता बा पडते आपण इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे, त्याचा पी घेतलेला आहे आणि पडतेचा काय घेतलेला आहे, पॉवर्टी अँड हंगर. म्हणजेच काय, तर आपल्याला काय मिटवायचं आहे जगामधलं, आपल्याला जगामधलं मिटवायचं आहे पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजेच काय, आपली गरिबी दूर करायची आहे आणि भूक काय करायची आहे, निर्मूलित करायची आहे. हे पहिलं गोल होतं कशामधलं, तर या साधारणतः कशामधलं, तर या टॉपिक मधील लक्षात घ्या. हे पहिलं गोल होते. तर या ठिकाणी पडतेचा आपल्याला काय घ्यायचं आहे, पॉवर्टी अँड हंगर हे काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे पुऱ्या जगामधून. ओके, नंबर 2 आहे. दुसरा जो पडते आपण घेतलेला आहे या ठिकाणी लक्षात घ्या, तो घेतलेला आहे प्रायमरी एज्युकेशन. काय घेतलेला आहे, प्रायमरी एज्युकेशन. आता प्रायमरी एज्युकेशन मध्ये जर पाहिलं तर याचा अर्थ आपल्याला होणार प्राथमिक शिक्षण. काय होणार, प्राथमिक शिक्षण. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसून येणार, प्राथमिक शिक्षण. तर दुसरा पडते पडते आणि दोन्ही याच्यात पहा, पडते म्हणजे काय, तर प्रायमरी एज्युकेशन. ओके, त्याच्यानंतर गेन आपण शब्द लिहिलेला आहे, जेंडर इक्वॅलिटी प्रमोट करणे. जेंडर इक्वॅलिटी म्हणजेच काय, लिंग समानता. लिंग समानता आपल्याला या ठिकाणी प्रमोट करायची आहे, किंवा सेक्स इक्वॅलिटी सुद्धा म्हणू शकतो आपण साधारणतः. अशा प्रकारची जेंडर लिंग समानता आपल्याला या ठिकाणी आढळली पाहिजे, म्हणून आपण या ठिकाणी जीचा काय केलेला आहे, जेंडर इक्वॅलिटी, आणि या ठिकाणी याला म्हटलेलं आहे आपण लिंग समानता. काय म्हटलेलं आहे, लिंग समानता. तर हे एक ध्यानात ठेवाल, लिंग समानता. 1 ते 2 वेळा याला व्यवस्थित पाहाल आणि लिहून टाकाल. ओके, आणि त्याच्यानंतर पहा करेंगे. आता करेंगे साठी आपण सी वापरलेला आहे, एवढं थोडंसं ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. करेंगे म्हणजे पडते पडते गेन करेंगे. या सीचा आपण काय लिहिलं आहे, चाइल्ड मोर्टॅलिटी रिड्यूस करायचा आहे आपल्याला. ओके, म्हणजे बाल मृत्यू दर जो आहे हा भारतात मोठ्या प्रमाणात आहे किंवा जगात मोठ्या प्रमाणात आहे. अनेक कारणांनी तो होत असतो. जगामध्ये बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी 4थ्या नंबरचं गोल आपल्याला दिलेला आहे. नंबर 1 याचा क्रमांक सुद्धा ध्यानात ठेवायचा आहे, पडते पडते गेन करेंगे. गेन करेंगेचा चौथा आपला करेंगे. करेंगे दॅट इज मीन चाइल्ड मोर्टॅलिटी रिड्यूस. बाल मृत्यू दर कमी करणे. थोडंसं काही विद्यार्थ्यांना होऊ शकते इंग्रजीमध्ये प्रॉब्लेम येणार, पण तुम्हाला इथं फेस करावं लागेल. ओके, त्याच्यानंतर पहा 5व्या नंबरचा काय, काय गेन करेंगे, मान. मान दॅट इज मीन या ठिकाणी लक्षात घ्या, साधारणतः मेटर्नल हेल्थ किंवा इम्प्रूव्ह करणे, किंवा मेटर्नल जर आठवलं तर मग तुम्ही मदर तरी त्या ठिकाणी ध्यानात ठेवायचं की जे काही माता मृत्यू दर आहे, काय आहे, माता मृत्यू दर, मातांची जी हेल्थ आहे, ज्या माता आहेत त्यांची हेल्थ आपल्याला काय करायची आहे, सुधारायची आहे. मातांच्या हेल्थमध्ये काम करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसून येते मेटर्निटी हेल्थ इम्प्रूव्ह करायची आहे. त्याच्यानंतर दिसतो धान. धान हा 6 नंबर आहे आपला. धान म्हणजेच काय, ऑल प्रकारचे डिझीसेस. ओके, खूप सारे रोग जगामध्ये पसरलेले आहेत. त्यावेळेला आपल्याला HIV आणि खास करून मलेरिया हे 2 रोग मोठ्या प्रमाणात पसरलेले होते. यांचं निर्मूलन करण्यासाठी साधारणतः एक 6 नंबरचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं, ज्याला म्हटलं आपण रोगांचे निर्मूलन. काय म्हटलेलं आहे, रोगांचे निर्मूलन. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि लास्ट या ठिकाणी जर आपण पाहिलं 7 नंबरचं, तर सन्मान आलाय. काय आलाय, सन्मान आलेला आहे. दॅट इज मीन सस्टेनेबिलिटी इन एन्व्हायरमेंट. जर आपण पाहिलं तर शाश्वत पर्यावरण. काय लागेल आपल्याला, शाश्वत पर्यावरण. पर्यावरणाचे शाश्वतता आपल्याला टिकून ठेवावी लागेल. जर पर्यावरणाची शाश्वतता टिकून झाली, सस्टेनेबिलिटी इन एन्व्हायरमेंट, दॅट इज एस फॉर सन्मान. आणि लास्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसतो ज्ञान. दॅट इज मीन ग्लोबल पार्टनरशिप. म्हणजेच काय, जागतिक भागीदारी. जागतिक भागीदारी अशा प्रकारचा मुद्दा आपल्याला 8 गोल्स मध्ये दिसून येतो. आणि हे गोल्स तुम्हाला व्यवस्थित ध्यानात ठेवायचं आहे. फारच सोपं आहे, बिलकुलच लक्षात घ्या. पडते पडते गेन करेंगे, मान धान सन्मान और ज्ञान. आणि प्रत्येकाचा एक एक शब्द एवढं जरी ध्यानात नाही ठेवलं, इकडलं जरी ध्यानात नाही ठेवलं तरी काय करायचं आहे, पॉवर्टी, प्रायमरी एज्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी, ओके, चाइल्ड मोर्टॅलिटी, त्याच्यानंतर मेटर्नल हेल्थ, त्याच्यानंतर डिझीसेस, त्याच्यानंतर सस्टेनेबल एन्व्हायरमेंट आणि ग्लोबल
पार्टनरशिप, अशा प्रकारचे साधारणतः आपल्याला 8 गोल दिले होते. मराठीमध्ये जर गेलो तर गरिबी भूक मिटवणे, प्राथमिक शिक्षण, लिंग समानता, बालमृत्यूदर कमी करणे, मातांच्या हेल्थकडे आपल्याला मोठ्या प्रमाणात ध्यान देणे आहे. ओके, रोगांचे निर्मूलन करणे आहे. त्याच्यानंतर लास्ट वगैरे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला काय दिसते, पर्यावरणावर ध्यान देणे आहे आणि शाश्वत पर्यावरण आहे आणि जागतिक भागीदारीमध्ये काय करणे आहे, हिस्सा घेणे आहे, सर्वांनी जगामध्ये एकंदरीत येणे आहे. अशा प्रकारचे आपल्याला काय होते, 8 MDGs होते आणि याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या, खूप सारे प्रश्न याच्यावर आलेले आहेत. तुम्ही काय करायचं, घरी गेल्यावर 2021चा राज्यसेवेचा पेपर पहा, त्याला तुम्हाला यावर आलेले प्रश्न सुद्धा दिसून येतील. ओके, तर अशा प्रकारे हे मी या ठिकाणी क्लिअर करतो. आपण पुन्हा एक वेळा बोलत आहे मी, पढ़ते पढ़ते गेन करेंगे मान, धान, सन्मान और ज्ञान. ओके, तर या ठिकाणी आपण ज्ञान प्राप्त केलाय पढ़ते पढ़ते. ओके, तर अशा प्रकारे आज तुमचे 8 मिलिनियन गोल्स काय झालेले आहेत, संपलेले आहेत. यापुढे डबल तुम्हाला करायची गरज पडणार नाही. ट्रिक व्यवस्थित लिहा आणि वारंवार एकमेकांसोबत डिस्कस करा, चर्चा करा. ओके, चला पुढे वळतो. त्याच्यानंतर जर आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला आता जे दिसत आहेत ते आहेत SDGs. कोण आहेत, SDGs. SDGs मात्र आपण फार सायलेंटली घेणार आहोत. हे मी थोडंसं तुम्हाला फास्टली समजून सांगितलेलं आहे. SDGच्या एक एक गोष्टीवर आपण जास्त चर्चा करणार आहोत. ओके, आता पहा, SDGs सध्या चालू आहेत म्हणून यावर मला चर्चा करावी लागेल. तर 2016 ते आपल्याला हे दिसतात 17 गोल्स आहेत आणि या 17 गोल्सवर आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. ओके, आता पहा, या ठिकाणी आपल्याला हे 17 गोल दिसून येतात. शाश्वत विकास लक्ष्य, सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट जी आहे ही 2000 म्हणजे भरली 2012ला रिओ दी जेनेरो या ठिकाणी भरलेली होती. ओके, आणि 2015 पासून हे आपल्याला गोल्स दिसून येतात आणि अशा प्रकारे याची आपण सुरुवात करणार आहोत. आता बघा, एक महत्त्वाचा मुद्दा, द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे जे SDGs आहेत, वेअर born at the United Nation Conference on Sustainable Development in Rio de Janeiro in 2012. ओके, तर 2012 मध्ये या SDGsचा जन्म झाला रिओ दी जेनेरो या ठिकाणी. ओके, द ऑब्जेक्टिव्ह वॉज द प्रोड्यूस अ सेट ऑफ युनिव्हर्सल गोल्स दॅट मीट द अर्जंट. ओके, या ठिकाणी राबवण्यासाठी पर्यावरणात्मक गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या ध्यानात ठेवण्यात आल्या आणि बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्यात आल्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, आता पुढे वळतो. थोडासा जर या ठिकाणी लक्षात घेतला आपण तर एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे पहा, एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची ही जी गोल्स आहेत, ही जी गोल्स या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहेत, या ठिकाणी जर आपल्याला बोलायचं झालं तर याचा कार्यकाळ किती आहे पहा. आता युनायटेड नेशनची ही जी 17 गोल्स आहेत, 17 गोल्स आहेत, गोल आहेत एकूण 17. त्याच्यानंतर जर पाहिला आपण 17 तर 2030 पर्यंत याचा कार्यकाळ आहे, 2030 पर्यंतचा. ओके, 17 गोल्स आणि 169 आपल्याला काय दिसतात, उद्दिष्ट दिसतात. तुम्हाला एक तारीख ध्यानात ठेवायची आहे, सप्टेंबर 2015 मध्ये SDG बॉर्न झाली. ओके, साधारणतः म्हणजे SDG जी निर्माण झालेली आहेत हे कधी निर्माण झाली आहेत तर सप्टेंबर 2015, सप्टेंबर महिना ध्यानात ठेवायचा आहे तुम्हाला, ही तारीख तुम्हाला ध्यानात ठेवावी लागेल. ओके, त्यानंतर जर आपण पाहिलं तर साधारणतः महासभेमध्ये म्हणजे युनायटेड नेशनच्या महासभेमध्ये मेंबर्स किती होते तर 193 मेंबर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतात. ओके, आणि एकंदरीत 1 जानेवारी ओके 2016 पासून हे अंमलात आलेले सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. अशा प्रकारे सुद्धा एक महत्त्वाचा आपल्याला अहवाल या ठिकाणी दिसून येतो आणि याच गोल्सला आपण काय म्हणतो, याच गोल्सला आपण जागतिक गोल असे सुद्धा म्हणतो किंवा जागतिक अजेंडा सुद्धा म्हणतो. ओके, तर हे का बरं जागतिक अजेंडा आहेत तर कारण यामध्ये पूर्ण जगाचा समावेश आहे, 193 देशांचा समावेश आहे, त्यामुळे याला आपल्याला जागतिक अजेंडा म्हणावेच लागते. ओके, मग आता त्यावरच काय केलं, त्यावर एक प्रश्न आला. ओके, एवढी सारी माहिती दिली, या माहितीवर एक प्रश्न आला आणि या माहितीवर प्रश्न कसा आला तो थोडासा PYQच्या माध्यमातून समजून घेऊया. या सेशनला मी जास्त PYQ ठेवलेलं नाही आहेत, फक्त मला तुम्हाला पाठ करून घ्यायचं आहे तुमच्याकडून. ओके, माझं इंटेन्शन या लेक्चरचं हे आहे. आता बघा, शाश्वत विकास ध्येयाची म्हणजे SDGच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. ओके, आता राज्यसेवा पूर्व 2021चा हा प्रश्न आहे, कोणती विधाने योग्य आहेत वाचूया आपण. शाश्वत विकासाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्राची परिषद रिओ दी जेनेरो येथे 2015 मध्ये झाली. करेक्ट आहे का? 2015 ला झाली की 2012 ला झाली? 2012 ला झाली. त्याच्यामुळे पहिलंच विधान काय आहे,
चुकीचं आहे. पहिलंच विधान काय आहे? चुकीचं आहे, चालणार नाही. ओके, त्याच्यानंतर पहा, शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय म्हणूनही ओळखले जातात. ग्लोबल पार्टनरशिप आहे, दॅट इज मीन या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जागतिक अजेंडा आहे. आताच बोलता बोलता बोललो मी की हा एक जागतिक अजेंडा आहे, त्यामुळे याला आपण काय म्हणणार? याला आपण जागतिक अजेंडा असल्यामुळे हे जागतिक ध्येय म्हणून ओळखले जातात, संपूर्ण जगाला आहेत. शाश्वत विकास ध्येयांनी म्हणजे SDGsनी सहस्त्रकातील विकास ध्येयाची जागा घेतली. म्हणजेच त्यांनी कोणाची जागा घेतली? MDGsची काय घेतली? जागा घेतली. सहस्त्रक विकास लक्ष्यांची जागा घेतली, कारण 2015 पर्यंत MDGs होते आणि त्याच्यानंतर काय सुरू झाले? SDGs लागू झाले. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. क्लिअर आहे? म्हणजे हे विधान सुद्धा करेक्ट आहे आणि हे विधान सुद्धा करेक्ट आहे. आता काय राहिलं पहा, शाश्वत विकास ध्येय जानेवारी 2012 पासून अस्तित्वात आली. हे विधान सुद्धा तुम्हाला चुकीचं दिसेल. शाश्वत विकास लक्ष्ये अंमलात आलेली आहेत 1 जानेवारी 2016 पासून. ओके, त्यामुळे हा आपल्याला चालणार नाही. मग योग्य विधान कोणतं आहे? ब आणि क हे काय आहे? तुमचं योग्य विधान आहे. बी कॉन्फिडंट राहायचं. जेव्हा तुमच्याकडे डाटा असतो, मॅटर असते, ओके, त्यावेळेला तुम्ही कॉन्फिडन्सची लेवल पार केलेली असते. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आत्मविश्वास केव्हा निर्माण होईल? तर तुमच्याकडे करेक्ट डाटा असेल तर. मग आता हे आपल्या इकडे MDGs आपल्या पाठात झालेले आहेत. अशा प्रकारचे प्रश्न येतात. तर SDGs आहेत आपले 17. या 17 SDGsला सुरुवात करूया, अजिबात एक सेकंदही वाया न घालवता. ओके, चला पुढचा मुद्दा काय आहे? आता मी थोडंसं फास्ट बोलत आहे या ठिकाणी. का बोलत आहे? कारण तुम्ही व्हिडिओ साधारणतः स्पीडमध्ये पाहाल, त्याच्यापेक्षा मीच शिकवताना या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित रूपात सर्वच्या सर्व सांगून देतो. ओके, पहा, पहिलं जे गोल आहे, 17 गोल्स ध्यानात ठेवायचे आहेत. याची सुद्धा आपण एक ट्रिक बनवणार आहे बरं. हा, पहिलं जे गोल आहे ते आपल्या MDGsचं जे पहिलं गोल होतं त्याला फोडून बनलेलं आहे. पहिले 2 गोल्स MDGsचे गोल फोडून बनलेले आहेत. MDGsचे गोल काय होते? पहिले पॉवर्टी अँड हंगर, बरोबर आहे, दारिद्र्य आणि भूक दूर करायची आहे. या ठिकाणी पहा, पहिले जे 2 गोल आहेत आपल्याला या ठिकाणी काय दिसते? गरिबीचे निर्मूलन, नो पॉवर्टी, सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्याची गरिबी काय करणे? नष्ट करणे. विद्यार्थी मित्रांनो, काय आता ट्रिक तयार करताना आपण काय करूया? हे सर्व खोडून टाकूया आणि एक ट्रिक स्वतःच्या माध्यमातून तयार करूया. एक एक शब्द घेऊया. पॉवर्टी, आता पहा, हा P घेतला मी. काय घेतलेला आहे? P. तर P कशाचा घेतलेला आहे मी? पॉवर्टीचा घेतलेला आहे. तुमच्या लक्षात आलाच असेल. ओके, तर हा पॉवर्टीचा मी P घेतो आणि या ठिकाणी लिहून घेतो अशा प्रकारे. तर पहिलं गोल जे आहे माझं ते आहे पॉवर्टी. ओके, तर या ठिकाणी पॉवर्टी काय करायची आहे? कमी करायची आहे. जगातील दारिद्र्य आपल्याला काय करायचं आहे? कमी करायचं आहे. दुसरं गोल काय म्हणते पहा या ठिकाणी? एंड पॉवर्टी इन ऑल फॉर्म्स ऑफ एव्हरीवेअर. प्रत्येक घटकातून पॉवर्टी काय करायची आहे? मिटवून टाकायची आहे, कमी करायची आहे. दुसरं गोल आहे विद्यार्थी मित्रांनो, एंड हंगर, अचीव फूड सिक्युरिटी अँड इम्प्रूव्ह न्यूट्रिशन अँड प्रमोट द सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. ओके, उपासमार जी जगातील आहे ती कमी करायची आहे. ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात काय करायची आहे? प्रगती करायची आहे. ओके, शाश्वतता निर्माण करायची आहे. म्हणजे उपासमारीला समूळ नष्ट करणे, झिरो हंगर, अजिबात जगामध्ये उपासमार नसली पाहिजे. आणि उपासमारी नष्टी करणे, अन्नाची सुरक्षितता बाळगणे, पोषण आहारमान वाढवणे, न्यूट्रिशन वाढवणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फक्त एवढं जरी आलं, भूक नाही आला शब्द, शाश्वत शेती जर आला तर ते तुमचं गोल आहे काय आहे. तुम्हाला शाश्वत आहार जर आला, चांगला आहार जो आला, गुड न्यूट्रिशन जर आलं तरी ते गोल आहे. कोणत्या नंबरच्या गोलमध्ये आहे? 2 नंबरच्या गोलमध्ये आहे. ओके, इथं फक्त दारिद्र्य निर्मूलन करायचं आहे 1 मध्ये. तर अशा प्रकारे 2 नंबरच्या गोलमध्ये आपल्याला दिलेला आहे, काय दिलेलं आहे? तर हंगर, झिरो हंगर. 2 शब्द लिहिले आपण, PH. काय लिहिलेलं आहे? PH. ओके, एकंदरीत 2 गोल झालेले आहेत. काही विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतात तेव्हा त्यांचा नॅरो अभ्यास असतो. त्यांनी काय केलेलं आहे पाठ माहिती आहे का? त्यांनी पाठ करून ठेवलेला आहे एवढंच की गरिबी हा शब्द पाठ करून ठेवला, दुसरा की भूक मिटवणे हा शब्द पाठ करून ठेवला. पण भूक मिटवण्यामध्ये आपल्याला 4 गोष्टी येतात. ध्यानात ठेवा. कोणत्या कोणत्या? एक, उपासमार नष्ट करणे, अन्नाची सुरक्षितता, सिक्युरिटी ऑफ फूड, हे सुद्धा ध्यानात ठेवावं लागते. ओके, पोषण आहार, चांगला आहार आणि शेती, शाश्वत शेती.
अशा प्रकारचे एकंदरीत आपल्याला हे एकाच गोलमध्ये लपलेले काही टार्गेट दिसत असतात, ते आपल्याला या ठिकाणी समाप्त होतात. ओके, दोन आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. पहिला पॉवर्टी, सेकंड भूक. ओके, चला पुढे वळूया. यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, साधारण आपण जर गेलो तर नंबर 3 चे गोल तुम्हाला सांगतो. नंबर 3 चे गोल आहे आपले इन्श्युअर हेल्थी अँड लिव्ह अँड प्रमोट वेल बिईंग ऑफ ऑल ॲट ऑल एजेस. ओके, या ठिकाणी गुड हेल्थ अँड वेल बिईंग. ओके, निरोगीपणा आणि समकुशल. ओके, हेल्थ अँड वेल बिईंग अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला गोल दिसून येते. प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी उत्तम आरोग्याची सुनिश्चितता करणे आणि चांगल्या जीवनमानास काय देणे, चालना देणे. चांगले जीवनमान, हेल्थ तर आहेच, इश्यू आहे. ओके, हेल्थ ही चांगली बरकरार ठेवणे. ओके, ते म्हणतात ना आपल्या इकडे म्हण आहे. ओके, सर सलामत तो पगडी हजार. तर शरीर सलामत असेल तर सर्व काही प्राप्त करता येईल. त्याच अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी दिसते निरोगी जीवनमान पाहिजे आणि जीवनमान चांगल्या प्रकारचं जीवनमान पाहिजे. मग आपला तिसऱ्या नंबरचा जो शब्द येत आहे विद्यार्थी मित्रांनो, तो येत आहे सर्वात महत्वपूर्ण, तो म्हणजे काय येत आहे, हेल्थ. काय येत आहे, हेल्थ. त्याच्यामुळे हेल्थ नावाचा शब्द आपण या ठिकाणी रिपीट केलेला आहे. PHH असे आपले शब्द तयार झालेले आहेत. एक स्पेलिंग तयार होईल, तीच आपली ट्रिक असेल. ओके, तर एकंदरीत आपल्याला तिसऱ्या नंबरवर हेल्थ ध्यानात ठेवणे अपेक्षित आहे. चौथ्या नंबरचं गोल पहा काय म्हणते, इन्श्युअर इन्क्लुझिव्ह अँड क्वालिटी एज्युकेशन फॉर ऑल अँड प्रमोट लाईफ लॉंग लर्निंग. ओके, एकंदरीत आपल्याला या ठिकाणी क्वालिटी एज्युकेशन हा शब्द महत्वाचा ध्यानात ठेवावा लागतो. ओके, आता बघा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्याला देणे आहे. सर्वांसाठी सर्वसमावेशक व समन्याय गुणवत्तापूर्ण शिक्षणाची निश्चितता करणे आणि शिक्षणाच्या संधींना चालना देणे. ओके, ज्या ज्या शिक्षणाच्या संधी आहेत म्हणजे रिलेटेड टू एक एज्युकेशन आहे, जास्त याच्यामध्ये ध्यानात ठेवण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. शिक्षण, गुड एज्युकेशन एवढा जरी शब्द तुम्ही ध्यानात ठेवला तरी आपला जो महत्वाचा शब्द या ठिकाणी दिसून येतो तो आहे एज्युकेशन. ओके, पुन्हा एक वेळा बोलूया. 4 शब्द झाले. P फॉर पॉवर. मी या ठिकाणी लिहित का बरं नाही आहे, कारण तुमच्या लिहून दिलं तर आयतं मटेरियल होईल, तुमच्या लक्षात आलं पाहिजे यासाठी. ओके, P फॉर पॉवर्टी, H फॉर या ठिकाणी हंगर आणि या ठिकाणी H फॉर हेल्थ आणि E फॉर काय, एज्युकेशन. ओके, अशा प्रकारचे 4 तुम्हाला सुरुवातीचे पाठ करून ठेवायचे आहेत. ओके, पुढे आलो मी. मला एज्युकेशन झाल्यानंतर आपल्याला जर आपण पाहिलं तर 5व्या नंबरचं जे गोल येईल, 5व्या नंबरचं जे गोल येते याच्यामध्ये तेच गोल आपल्याला साधारणतः MDGs मध्ये दिसते का पहा. नाव आहे लिंग समानता, जेंडर इन इक्वॅलिटी, इक्वॅलिटी, जेंडर इक्वॅलिटी. दॅट इज मीन काय, तर लैंगिक समानता साध्य करणे आणि सर्व महिला व मुलींचे सक्षमीकरण करणे. दॅट इज मीन वुमन एम्पॉवरमेंट आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, महिलांना सक्षमीकरण या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता फक्त लिंग समानता आला तर आपल्याला ध्यानात ठेवायचं असं नाही आहे, वुमन एम्पॉवरमेंट सुद्धा महत्वाचं आहे. आणि वुमन म्हणजे ज्याच्यामध्ये सेक्स इक्वॅलिटी आपल्याला ध्यानात ठेवावी लागेल, महिलांसाठी खास करून आहे. तर हे जेंडर इक्वॅलिटी, याचा जर मी हा शब्द घेतला आपल्या ट्रिकसाठी लक्षात घ्या, हा शब्द घेऊया आपण वुमेनच्या जागी, साधारणतः जेंडरच्या जागी आपण सेक्स हा शब्द वापरूया लिंग जेंडर मध्ये. तर सेक्स इक्वॅलिटी म्हणजे या ठिकाणी काय दिसते, जेंडर इक्वॅलिटी. ओके, हा शब्द आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर आपला शब्द तयार झाला आहे फेस. काय तयार झालेला आहे, फेस. तर अशा प्रकारे 5 शब्द आपण तयार केले आणि पुढे आपण वडणार आहोत. तर साधारणतः मुलींच्या शिक्षणाचे सक्षमीकरण हा मुद्दा आपला पार पडला. 6 नंबरचं गोल काय आहे, चला 5 जे आहेत ना, हे जे 5 आहेत पहिले हे एकदम सोशियल आहे. जर स्टोरी बाय ध्यानात ठेवायचं असेल तर सोशियल कसे आहेत ध्यानात ठेवा. पहिलं तर काय, जगात जर पॉवर्टी असेल, गरिबी जर असेल तर भूक असेलच. आणि जर भूक असेल, गरिबी असेल, दोन्ही गोष्टी असतील, दोन्ही गोष्टी जर या ठिकाणी असेल तर हेल्थ अजिबात असणार नाही. अरे जेवायलाच नाही आहे तर हेल्थ कशी असणार. ओके, नेक्स्ट, जर तुमच्याकडे पॉवर्टी आहे, पॉवर्टी सुद्धा आहे, गरिबी आहे, जेवायला नाही आहे, तर तुम्ही एज्युकेशन घेणार काय, अजिबात नाही, एज्युकेशन घेणार नाही. आणि एज्युकेशनच नाही आहे तर तुमच्यामध्ये सेक्स इक्वॅलिटी असेल का, जेंडर इक्वॅलिटी असेल का, नाही. एज्युकेशनने जेंडर इक्वॅलिटी क्रिएट होत असते. अडाणी माणसांमध्ये तर स्त्री पुरुष धर्म स्त्री जातीला अत्यंत खालीचा मानला जाते. 5 बाय स्टोरी तयार होतात. 1 अशा प्रकारची स्टोरी तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. ओके, पुढे वळतो मी. वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. ओके, पुढे
स्वच्छ पाणी आणि स्वच्छता. आता पहा इथं सोशल संपलं, आता सामाजिक लागलेलं आहे थोडंसं. म्हणजे आजूबाजूला जर आपण पाहिलं तर थोडासा बदल याच्यामध्ये आपल्याला. आता पाण्यावर आलो आपण की सर्व आहे, एज्युकेशनही आहे, साऱ्या गोष्टी आपल्यात आलेल्या आहेत. आता जगण्यासाठी काय पाहिजे? स्वच्छ पाणी आणि स्वच्छता. स्वच्छता डॅट मीन क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन. ओके, किंवा सॅनिटेशन. आता सॅनिटेशन जर आपण पाहिलं तर सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता. काय दिसते आपल्याला? स्वच्छता. तर 1 मध्ये 6 मध्ये आपल्याला एकतर वॉटर, स्वच्छ वॉटर असलं पाहिजे आणि सॅनिटेशन स्वच्छ असलं पाहिजे. तर या ठिकाणी बाय सॅनिटेशनचा आपण पुन्हा यस घेऊया. ओके, तर अशा प्रकारे 6 नंबरचं आपल्याला दिसून येते सॅनिटेशन अँड वॉटर. आणि हाच प्रश्न मागील वर्षीला विचारलेला आहे. ओके, पहा मागच्या पेपरला PYQ मध्ये तुम्हाला दिसून येईल. तर अशा प्रकारचे किती गोल झाले आपले? 6 गोल झालेले आहेत. 6 गोल्स पर्यंत आपल्याला 10 गोल्स पर्यंत अशाच प्रकारे जायचं आहे. ओके, चला पुढे बोलूया. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आपला 7 नंबरचा गोल काय म्हणते पहा. सोशल मध्ये आलो, पाणी. पाण्यासोबत आणखी काय लागते जगायला? अन्न वस्त्र निवाऱ्यामधला हा घटक झाल्यानंतर ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये लागते स्वच्छ ऊर्जा. काय लागते? स्वच्छ ऊर्जा. दॅट इज मीन अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. सर्वांसाठी परवडण्यायोग्य, खात्रीची, शाश्वत आधुनिक ऊर्जा. आज आपल्या घराघरात ऊर्जा पोहोचलेली आहे, प्रत्येक घरात इलेक्ट्रिसिटी आहे आणि त्यामुळे इन्शुअर ॲक्सेस अफोर्डेबल, रिलायबल, सस्टेनेबल अँड मॉडर्न एनर्जी फॉर ऑल. अशा प्रकारचं 7 नंबरचा आपल्याला गोल दिसून येतो. आणि दॅट इज आपल्याला या ठिकाणी फक्त एकच शब्द ध्यानात ठेवायचा आहे, तो म्हणजे काय? एनर्जी. काय ध्यानात ठेवायचं आहे? एनर्जी. वॉटर अँड एनर्जी. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला शब्द दिसून येतात आणि अशा प्रकारे 7 नंबरच्या गोलवर आपण पोहोचलेलो आहोत. हरकत नाही. 8 नंबरच्या गोलवर जाऊया. या ठिकाणी काय म्हणते पहा. साधारणतः हा जर मुद्दा आपला झाला असेल, 7 नंबरचा गोल जर आपण या ठिकाणी पाहिला, 8 नंबरचा गोल काय म्हणते? चांगल्या दर्जाचे काम. चांगल्या दर्जाचे काम. ओके, त्याच्यानंतर आर्थिक वाढ. ओके, म्हणजे डिसेंट वर्क, चांगलं वर्क तुम्हाला मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, चांगले वर्क. अँड इकॉनॉमिकल ग्रोथ. ओके, सर्वांसाठी शाश्वत, समावेशक आणि शाश्वत आर्थिक वृद्धी, पूर्ण वेळ आणि उत्पादक रोजगार आणि काम या गोष्टीला चालना देणे. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, रोजगार हा आहे का? हो, रोजगाराचं गोल म्हणण्यात आलेला आहे. जे लोक ब्रॉड अभ्यास करत नाहीत, संकुचित अभ्यास करतात, त्यांना माहित राहणार नाही की रोजगार आहे की नाही आहे. रोजगार आहे. कोणत्या नंबरच्या गोलमध्ये आहे? साधारणतः या 8 नंबरच्या गोलमध्ये आहे. ओके, आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे? इकॉनॉमिकल ग्रोथ. खास करून इकॉनॉमिकल ग्रोथ या शब्दावर भर देण्यात आला आहे की देशाची आर्थिक वृद्धी झाली पाहिजे. आणि देशाची आर्थिक वृद्धी जर व्हायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? इकॉनॉमिकल ग्रोथ वाढवावा लागेल. आणि मग याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण इकॉनॉमिकल ग्रोथचा डबल या ठिकाणी ई वापरणार आहोत. या ठिकाणी लक्षात घ्या, इथपर्यंत जर आपण एक लाईन पाडलेली आहे. हे सोशल मला या ठिकाणी फारच दिसतात, जे गंभीर समस्या आहेत. याच्यानंतर थोडेसे मिडल क्लासमध्ये सर्वात जास्त गोष्टी दिसतात आपल्याला. सॅनिटायझेशन दिसतो. ओके, त्याच्यानंतर एनर्जी दिसते आणि त्याच्यानंतर दिसतो इकॉनॉमिकल ग्रोथ. आर्थिक वृद्धी झाली पाहिजे, माणसाचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. ओके, तर या ठिकाणी साधारणतः आपल्याला 3 शब्द दिसून येतात. ओके, चला, तर 8 गोल आपले झाले. आणि ज्या व्यक्तीच्या 8 गोल पाठ आहेत ना, त्या व्यक्तीचा प्रश्न चुकणार नाहीये, ध्यानात ठेवा. तरी आपण 10 पर्यंत जाऊया. आपलं टार्गेट 10 पर्यंत जाण्याचं आहे. ओके, पुढे आलो मी. मला काय दिसते? 9 नंबरचे गोल पाहता. सर्व आहे. आर्थिक वृद्धी येऊन राहिली, तुमच्याकडे पैसा येऊन राहिला प्रचंड. ओके, सॅनिटायझेशन घरी असणारच, एनर्जी असणारच, सर्व गोष्टी आहे. आर्थिक वृद्धी होऊन राहिली, रोजगार पण आहे. तर अशा वेळेला नंतर येते रोजगार वगैरे झाल्यावर उद्योग, नाविन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधा. दॅट इज मीन इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. बरोबर आहे. सर्व देशामध्ये पहिले तर पायाभूत सुविधा निर्माण केल्या. पाणी पुरवलं, एनर्जी पुरवली, रोजगार पुरवला. आता काय करायचं? जगात देशाची इंडस्ट्री वाढवायची. देशाची इंडस्ट्री वाढली की रोजगार डबल वाढेल. त्याचबरोबर इनोव्हेटिव्ह काय करायचं? काहीतरी इनोव्हेटिव्ह नवीन शोधण्याचे काहीतरी प्रयत्न करायचे आणि जगामध्ये, भारतामध्ये किंवा जगामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर काय करायचं? निर्माण करायचं, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर. अशा प्रकारे या ठिकाणी एक महत्त्वाचा शब्द दिसतो आपल्याला, पायाभूत सुविधा किंवा इंडस्ट्री म्हणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा इनोव्हेशन म्हणा. तिन्ही आय दिसतात, म्हणून त्यातला एक आय आपण या ठिकाणी वापरूया. दॅट इज अ इंडस्ट्री करून टाका. काय करा? इंडस्ट्री किंवा इनोव्हेशन करा किंवा त्या ठिकाणी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर करा.
3 याचा एक आय आपण या ठिकाणी वापरू शकतो। अशा प्रकारे आपले 9 गोल झालेले आहेत। नंबर विद्यार्थी मित्रांनो एक रिव्हिजन घेऊया, ओके, हरकत नाही। पहा, P फॉर पॉवर्टी नंबर 1 मी लिहून देत नाही का बरं, कारण सांगता आलं, तुम्ही माझ्यासोबत बोला, ओके। P फॉर पॉवर्टी। 2 नंबरवर H फॉर हंगर। 3 नंबरवर H फॉर या ठिकाणी, तर या ठिकाणी आपल्याला H फॉर काय दिसणार, हेल्थ, ओके। यानंतर या ठिकाणी आपल्याला हा जो E दिसतो, E हा काय दिसणार, एज्युकेशन, आणि हा जो दिसतो S हा दिसतो सेक्स, त्याच्यानंतर हा दिसतो सॅनिटायझेशन, त्याच्यानंतर हा E आपल्याला एनर्जी, ओके। हा E जो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, या ठिकाणी पहा, एकंदरीत आपण जर पाहिले तर दोन्ही मध्ये म्हणजे साधारणतः एक आपल्याला सॅनिटायझेशन झालं, त्याच्यानंतर एनर्जी झाली, ओके, आणि त्याच्यानंतरचा जो आपण 8वा या ठिकाणी पाहिला होता, ओके, या ठिकाणी पहा साधारणतः अफोर्डेबल एनर्जी झालं, आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या गुणवत्तेचा जो इकॉनॉमिकल ग्रोथ आहे तो इकॉनॉमिकल ग्रोथ या ठिकाणी दिसून येतो। इकॉनॉमिकल ग्रोथ झाल्यानंतर काय आला, इंडस्ट्री, काय आला, इंडस्ट्री, हा झाला 9 नंबरचा, आणि 10 नंबरचा सुद्धा आयच घ्यायचा आहे आपल्याला, आणि त्याचा अर्थ काय होतो तेही समजून घेऊया। पहा, या ठिकाणी 8 झाले आपले, आणि आता काय करायचं आहे रे बाबा, जगातील हे सारं प्राप्त झालं तर ऑटोमॅटिक जगातील विषमता काय होणार, कमी होणार। विषमता सर्वात जास्त कशाची आहे सांगा बरं, पैशाची आहे, ओके। जर इंडस्ट्री वाढली, सर्व गोष्टी वाढल्या, तर पैशाची विषमता कमी होणार, आणि म्हणूनच या ठिकाणी एक विकास लक्ष घेतलाय आपण, विषमता कमी करणे, रिड्युसिंग काय करायचं आहे, इनइक्वॅलिटी, देशांतर्गतच्या ज्या काही देशांतर्गत मध्ये असमानता आहेत, मग त्या लिंग असमानता का असोना, एज्युकेशनल असमानता असोना, किंवा लिटरसी, किंवा जर दुसरं पाहिलं तर आपण कोणत्याही प्रकारचं पैशाच्या माध्यमातून जे काही आपल्याला भेदभाव दिसतात, असमानता आहे, ते दूर करायची आहे। हे 10व्या नंबरचं टार्गेट आहे आपलं। म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 10व्यामध्ये आपल्याला जे इनइक्वॅलिटी आहे काय करायची आहे, रिड्यूस इनइक्वॅलिटी। इनइक्वॅलिटी हा शब्द आपण या ठिकाणी घेत आहोत की इनइक्वॅलिटी काय करायचं आहे, कमी करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, शब्द जर वाचायला बसलो तर पहा काय तयार झालेला आहे, PHHESSEEI। एक तुम्ही फुटबॉल प्लेयरचं नाव ऐकलेलं आहे, मेस्सी, काय ऐकलेलं आहे, मेस्सी, आणि आपल्याला इथं करायचं आहे फेसी, काय करायचं आहे, फेसी। स्पेलिंग जे आहे ते तुम्हाला पाठ करून घ्यायचं आहे, PHESSEEI, ओके। अशा प्रकारे 10 गोल जर एका शब्दात बसत असतील, आणि तो शब्द जर तुम्हाला 15 वेळा पाठ करावा लागत असेल तर हरकत नाही, कारण हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि अशा प्रकारे हा फेसी तुम्ही पाठ करा, आणि फेसी प्लस सीपी असे 2 मला या ठिकाणी शब्द पाहिजेत। अजून ट्रिक पूर्ण झालेली नाही आहे, पण फेसी मात्र तुमच्या ध्यानात आला पाहिजे। फेसी तयार कसा केला आपण ते सुद्धा ध्यानात आलं पाहिजे। 10 गोल्स कंप्लीट झाले, आणि ज्या व्यक्तीच्या 10 गोल्स पाठ असतात तो व्यक्ती प्रश्न चुकवूच शकत नाही, त्याची शक्यता अत्यंत कमी होते, ओके। तेच आपण बदलवण्याचा प्रयत्न करत आहोत, ओके। पुन्हा पुढे जाऊया, काय म्हणते पहा, साधारणतः यानंतर आपला आलाय 11। आता मला सांगा, सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत ना, सर्व गोष्टी आहेत व्यवस्थित, सर्वांना रोजगार आहे वगैरे। आता ग्रामीण भागातून लोक शहरात येणार, इंडस्ट्री वाढणार, तर आपल्याला त्या ग्रामीण भागातील लोकांसाठी काय तयार ठेवावं लागेल, सिटीजचं प्रमाण वाढवावं लागेल। कशाचं प्रमाण वाढवावं लागेल, सिटीजचं प्रमाण। आणि सिटीज कसे असल्या पाहिजेत, मेक सिटीज इन्क्लुझिव्ह, सेफ, ओके। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सस्टेनेबल याच्यामध्ये दिसून येतात, शाश्वत शहरे, समुदाय, सस्टेनेबल सिटीज बनवायचे आहेत आपल्याला, कम्युनिटीज बनवायच्या आहेत, शहरे आणि मानव वसाहती समावेशक बनवायचे आहेत, आणि सुरक्षितता त्याच्यामध्ये वाढवायची आहे। तर नेमका शब्द कोणता आहे, तो शहरे, कारण ग्रामीण भागातील वस्त्या ह्या जास्तीत जास्त न राहता शहराकडे लोकांचा धाव होईल, आणि अशा वेळेला जर शहराकडे लोकांचा धाव झाला तर तुम्हाला सिटीज वाढवाव्या लागतील, आणि अशा प्रकारे 11 नंबरचं आपल्याला गोल ध्यानात ठेवायचं आहे, सिटीज, ओके। त्याच्यानंतर जर आपण एक शब्द लिहिला होता पी, ओके, सीपी, तर यानंतर 12 नंबरचं गोल काय आहे आपल्याला लक्षात घ्या। या ठिकाणी काय दिसते आपल्याला, इन्शुअर सस्टेनेबल, ओके, कन्झम्पशन अँड प्रोडक्शन पार्टनर्स, ओके, शाश्वत वापर आणि उत्पादन, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन। तर काय करायचं आहे, जेव्हा अशा प्रकारच्या सिटी वाढतील, उद्योग वाढतील, तेव्हा देशाचं प्रोडक्शन जीडीपी सुद्धा वाढवावं लागेल, आणि देशाचा जीडीपी हा वाढतच जाणार। त्याच्यामुळे फॉर प्रोडक्शन, उत्पादन वाढवणे हे सुद्धा गरजेची जबाबदारीची गोष्ट असेल, आणि अशा प्रकारे आपल्याला काय वाढवावं लागेल,
प्रोडक्शन वाढवावं लागेल आणि हेच आपण केलेलं आहे। पहा या ठिकाणी आपल्याला सॅनिटायझेशन, एनर्जी दिसली, इकॉनॉमिकल ग्रोथ दिसला, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्री दिसून राहिल्या। ओके, अशा प्रकारचे पूर्णच्या पूर्ण शब्द, इनइक्वॅलिटी काय करायची आहे, कमी करायची आहे, त्याच्यानंतर सिटीज दिसून राहिल्या आणि लास्ट या ठिकाणी काय दिसत आहे तर सिटीज झाल्यानंतर आपल्याला प्रोडक्शन मध्ये ग्रोथ करायची आहे, उत्पादन वाढवायचं आहे। 12 गोल झाले, राहिले 5, काय झाले 5 राहिले। तर यामधले हे सर्व आपल्या देशामध्ये झालं। आता पहा भारत कसा स्वर्ग बनणार, हे सारं आपल्या देशामध्ये आहे। तर प्रोडक्शन वाढलं, इंडस्ट्री वाढली, सारं झालं, पण आपण जर पर्यावरणावर ध्यान नाही दिलं, आठवा 7व्या नंबरचं MDGs मध्ये पर्यावरण होतं, पर्यावरणावर जर ध्यान दिलं नाही तर मात्र ती झालेला स्वर्ग देश नरक बनल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्यानंतर पर्यावरणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या घ्यायच्या। हे सर्व झालं, सिटीज झालं, प्रोडक्शनही भरपूर वाढवलं, इंडस्ट्री भरपूर वाढली। आता 13, ओके 13, 14 आणि 15 एकदम सोपा आहे। ओके, 13, 14 आणि 15 मध्ये कसं ध्यानात ठेवायचं पहा। या ठिकाणी क्लायमेट ऍक्शन्स, ओके टेक अर्जंट ऍक्शन, ओके कॉम्बॅट क्लायमेट चेंज अँड इट्स इम्पॅक्ट। हवामान क्रिया, हवामानातील बदल, त्याचे दुष्परिणाम यांचा सामना करण्यासाठी तात्काळ कृती करणे। म्हणजे तुमच्या डोक्यात एक गोष्ट या ठिकाणी आलेली आहे, ते म्हणजे काय हवामान। आता मी इथे मराठीत केलं तरी चालेल। ओके, हवामान, हा हवामान एक शब्द तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे। ओके, एक शब्द ध्यानात ठेवायचा आहे पाणी आणि एक शब्द ध्यानात ठेवायचा आहे जमीन। म्हणजे याचा अर्थ ह्या तिन्ही गोष्टी आपल्या एकंदरीत कोणा संबंधित आहेत, पर्यावरणा संबंधित आहेत। हा पर्यावरण आहे। हा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सेन्सिटिव्ह मुद्दा, हा प्रगतिशील थोडासा मुद्दा आणि हा नंतर प्रगती झाल्यावर पर्यावरणाचा मुद्दा, ज्याच्यामध्ये काय आहे हवामान आहे, पाण्याखालील जीवन आहे आणि जमीन विषयक जीवन आहे। समजून घेऊया। पहा या ठिकाणी हे झालं आपलं 13वं। 14वं काय म्हणते, लाईफ बिलो द वॉटर, लाईफ बिलो द वॉटर म्हणजे पाण्याखालील जीवनाचंही काय करायचं आहे आपल्याला, संरक्षण करायचं आहे। पाण्याखालचे जीवन, लाईफ बिलो द वॉटर, शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र, सागरी स्रोतांचा जतन करणे। यावर्षी 2000ला डिकेट त्या प्रकारची म्हणजे ओसेन डिकेट नावाची परिषद भरली आणि त्याच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे या समुद्राला, महासागरांचे जतन करू शकू हा त्यांनी पुढाकार घेतला, हे असं दिसून येते। ओके, तर एकंदरीत काय असते हे सुद्धा आपल्याला जतन करायचं आहे। हवामान, त्याच्यानंतर पाण्याखालील जीवन, त्याच्यानंतर जे जमिनीवरील जीवन आहे त्याचंही संरक्षण करावं लागेल। ओके, 15 नंबरचा आपल्याला दिसून येते की जमिनीवरचे जीवन। आता बा जमिनीवरील जीवन, लाईफ ऑन लँड, भूभागावरील परिस्थितिकी संस्थांचे संरक्षण, पुनर्स्थापना आणि शाश्वत वापरास प्रोत्साहन देणे, वनांचे व्यवस्थापन करणे, वाळवंटीकरणाशी लढा देणे। ओके, वाळवंटीकरण कमी करणे, वनांचे जे काही मोठ्या प्रमाणात वन वाढवता येतील तर ते काम करणे। अशा प्रकारे आपण लँड जी आहे ही हरित करणे आणि वाळवंट जो वाढत आहे तो कमी करणे, हे आपल्याला साधारणतः जमीन सुरक्षिततेच्या माध्यमातून दिसून येतात। तर 12चं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, फेसीसीपी अशा प्रकारची एक ट्रिक आहे। फेसीसीपी 12 तयार होतात। फेसीचं स्पेलिंग पाठ करून घ्या, सीपी तुम्हाला माहित आहे। ओके, हा आता झाले हे 15 आणि हे सर्व झाल्यावर हवामानही सुरक्षित ठेवल्यावर आता आपल्याला जगासोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत। म्हणजे जागतिक न्याय, ओके एक न्याय, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय असला पाहिजे। जग किती चांगलं असेल, हे एवढं सुंदर जग आहे, हवामानाचे संरक्षण आहे, सर्व काही आहे, पण जगामध्ये लोकांना न्याय मिळत नसेल तर तो काही कामाचं जीवन नाही आहे। त्यामुळे सोशल जस्टिस महत्त्वाचा आहे। त्यामुळे 16 नंबर काय दिसतो आपल्याला, 16 नंबर दिसून येतो की जगामध्ये आपल्याला काय भेटला पाहिजे, न्याय सुद्धा भेटला पाहिजे। हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। पहा, शांती म्हणजे सर्व आता प्राप्त झालं, सर्व आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा, ज्या लोकांकडे पैसा आहे, सर्व काही आहे, पण शांती नाही आहे, तर शांती सर्वात महत्त्वाची आहे। नुसतं जगाने युद्ध करू नये, शांती, न्याय आणि सशक्त संस्था, ओके पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स निर्माण करायला पाहिजेत। म्हणून तुम्हाला 2 शब्द या ठिकाणी ध्यानात ठेवायचं, अंतिम आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे, हे सर्व प्राप्त केल्यावर
आपल्याला न्याय भेटला पाहिजे आणि सोबतच आपल्याला काय भेटली पाहिजे, शांती भेटली पाहिजे. ओके, जगाने जास्त युद्धाच्या नांदी लागू नये, जगामध्ये शांती क्रिएट करावे आणि सर्वांना न्याय मिळावा, डिस्प्यूट कमी करावेत, अशा प्रकारची ही गोष्ट आहे. आणि हे सारं करण्यासाठी काय लागते रे, जागतिक भागीदारी लागते, ग्लोबल पार्टनरशिप लागते. आणि अशा प्रकारे जगाने ग्लोबल पार्टनरशिप करावी, एकमेकांसोबत मिळून राहावं, मिसळून राहावं, एकमेकांना मदत करावी, अशा प्रकारचे शाश्वत विकास लक्ष्य 17 नंबर, जसं MDGs मधलं शेवटचं तेच होतं, तसंच यामध्ये 17 क्रमांकाचं गोल आपल्याला दिसून येते, जे काय म्हणते ध्येयासाठी भागीदारी. जे काही आपण ध्येय ठेवलेले आहेत त्यासाठी एकामेकाला मदत करावं आणि यासाठी बळकटीकरण निर्माण करावं जगामध्ये. बाय स्टोरी जर गेलो तर आपल्याला हे 17च्या 17 गोल्स पाठवतात. पुन्हा एक वेळा मी बोलत आहे, ध्यानात ठेवा. शेवटी जाता जाता P फॉर काय आहे तर या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे, पॉवर्टी, हंगर, हेल्थ, एज्युकेशन, सेक्स. ओके, त्याच्यानंतर पुढे जर आपण या ठिकाणी गेलो तर सॅनिटायझेशन, एनर्जी, ओके, या ठिकाणी इकॉनॉमिकल ग्रोथ. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आपल्याला इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीच्या या ठिकाणी इनइक्वॅलिटी. C फॉर सिटीज, P फॉर प्रोडक्शन आणि हवामान, पाणी, जमीन, शांती आणि जागतिक भागीदारी, हे तर आपल्या ध्यानातच राहतात. अशा प्रकारचे 17 गोल्स तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. मला आशा आहे की हा लेक्चर झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या काय झाल्या असतील, कव्हर झाल्या असतील. आणि यानंतर तुम्ही PYQ सोडवा, घरी गेल्यावर तुमचे PYQ बरोबर येण्याची शक्यता जरा जास्त वाढेल. अशाच प्रकारचे लेक्चर तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत विदर्भ IAS अकॅडमीच्या माध्यमातून. विदर्भ IAS अकॅडमीची नवीन बॅच जी सध्या पुण्याला, ध्यानात ठेवा, पुणे येथे साधारणतः रिव्हिजन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे, सुरू होणार आहे. त्याच सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकमध्ये पाहू शकता, चेक करू शकता. आजच्यासाठी इथेच थांबतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.